नमस्कार. आजचा विषय आपला आहे साहित्य संमेलनाची उत्तरक्रिया. उत्तरक्रिया म्हणजे पोस्ट ॲनालिसिस, संमेलनोत्तर. काल संमेलनाचा समारोप झाला आणि आज दिवसभर मराठी वाहिन्यांवरती संमेलनात घडलेली एक घटना वाचते आणि त्याचं महाराष्ट्रात पुढच्या राजकीय कारणांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वापर होतो आहे. कदाचित तो वापर व्हावा या हेतूनेच ती विधानं संमेलनाच्या व्यासपीठाचा उपयोग करून घेऊन चर्चेत येण्यासाठी केली असली पाहिजे, असं आज दिवसभराच्या चाललेल्या घडामोडींवरून दिसत आहे. हे एकूण संमेलनाने आपल्याला सन्मानाने बोलावलं आपलं ऐकून घेण्यासाठी, त्याचा दुरुपयोग करून जे ऐकवायला नको ते ऐकून जायचं, आपल्याला पाहिजे तीच विधानं रेटून करून टाकायची आणि ज्यांनी आपल्याला बोलावलं त्यांनाच अडचणीत आणायचं. हा जो अविवेक आहे हा या नेत्यांकडून अपेक्षित नाही आहे. म्हणजे सत्तेपुढे शहाणपण चालत नसलं तरीसुद्धा शहाणपणासमोर सुद्धा सत्ता चालत नसते. आणि हे ताराभावळकरांनी त्यांच्या भाषणातून खणखणीतपणे दाखवून दिलं आहे की केवळ सत्तेपुढे शहाणपण चालत नसं नाही तर शहाणपणासमोर सत्ताही चालत नाही. सत्ता सत्तेच्या जागी आहे, शहाणपण शहाणपणाच्या जागी आहे, संमेलन संमेलनाच्या जागी आहे, राजकारण राजकारणाच्या जागी आहे. 24 तास तुम्हाला आज एवढ्या वाहिन्या उपलब्ध आहेत, त्या पुरत नाहीत. वर्तमानपत्रांची पानं पुरत नाहीत. तुमचेच फोटो सत्या दिसतात ना, तुमचीच नावं दिसतात रोज 24 तास, तरी तुम्हाला ते पुरत नाही. ही व्यासपीठं इतकी अपुरी पडतात की तुम्हाला साहित्य संमेलनासारखं व्यासपीठसुद्धा आपल्या राजकारणासाठी आपल्या ताब्यात घ्यावंसं वाटेल ती विधानं तिथे करावीशी वाटतात. कोणती विधानं तिथे करायची नाही याचा विवेक बाळगावा असं वाटत नाही. आता काय साहित्य संमेलनांनी आणि महामंडळांनी राजकारण्यांना संमेलनामध्ये आमंत्रितच करू नये असं काय महामंडळाने ठराव करावा अशी तुमची अपेक्षा आहे का? जे काही चाललेलं आहे, तुम्ही समाजाचे नेते आहात, धुरीण आहात, तुमच्याकडून समाजाला मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. तुम्हाला कोण मार्गदर्शन करणार? तुम्ही स्वतःचे आधी मार्गदर्शक व्हा. अत्त दीपो भव संस्कृती आहे आपली. स्वतःचा उजेड स्वतः पाडून घ्या आधी आपल्या, तेव्हा कुठे तुम्ही लोकांना मार्ग दाखवाल. मार्ग दाखवणाऱ्या व्यासपीठांवरच जर तुम्ही अंधार करून जाणार असाल तर ते निषेधार्ह आहे, स्वागतार्ह नाही आहे. हे जे आम्ही बोलतो आहे ना, हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने तिथेच बोलायला पाहिजे होतं. ही अपेक्षा आहे मराठी भाषिक समाजाची, ती नाही पूर्ण झाली. ही खंत आहे मराठी भाषिक समाजाची. आपसात हे बोलून दाखवत आहेत लोक, ती पोचली पाहिजे ना संबंधितांपर्यंत नीट. तुम्हाला ते तुम्ही कसं घडलं हे समाजाला मार्गदर्शक काही ठरावं, असं उद्बोधन व्हावं यासाठी बोलावलं. तुम्ही कसं बिघडले त्याचं चित्र उभं करून जातो आहे, त्याच्यासाठी नाही बोलावलं तुम्हाला. दुरुपयोग झाला हा त्या व्यासपीठाचा संबंधितांकडून. राजकीय धोणी धुण्यासाठी तुम्हाला सगळं राज्य आहे, वाहिन्या आहेत, वृत्तपत्र आहेत, तुम्ही ते रोज धुताच आहे सकाळ संध्याकाळ, नको त्या भाषेत धुताय. असहनीय, कुठल्याही सभ्य माणसांनी ऐकूसुद्धा नाही अशा भाषेत सगळा राजकीय व्यवहार होत आलेला आहे. मराठीचं एक वेगळंच रूप तुम्ही भाषेचं निर्माण करता आहात, जे आजपर्यंत राजकारणामध्ये कधी नव्हतं. राजकीय भाषे हा एका वेगळ्या प्रबंधाचा आणि अभ्यासाचा विषय झालेला आहे. तुमची भाषा हा आजच्या राजकारणाची, परस्परांवरची खलफेक करण्याची, त्यांनी गाठलेल्या पातळीची. हा राज्यशास्त्र आणि मराठी या दोन्ही अंतर्ज्ञान शाखेने याचा जरा चांगला विचार करायला पाहिजे. पण दुर्दैवाने या विषयावर अभ्याससुद्धा कोणी तयार नाही आपल्याकडे करायला. संशोधन करायला तयार नाही, सर्वेक्षण करायला तयार नाही, निष्कर्ष मांडायला तयार नाही. काय चाललं काय आपल्या शिक्षणाचं, विद्यापीठांचं, प्राध्यापकांचं, विद्यार्थ्यांचं? सगळं एकसारखं कसं काय होतो आहे समाज, सगळेच घटक समाजातले?
कोण कोणाला अटकाव करणार नाही आहे का? कशासाठी? ज्याला जे वाटेल तो तसं वर्तन करत सुटेल का? राजकीय धुणी धुण्यासाठी नाही आहेत आमची साहित्य संमेलनांची व्यासपीठं. ती अखिल भारतीय असोत की विभागीय असोत की साधी जिल्हा साहित्य संमेलनांची असोत. तुमची धुणी धुवायसाठी नाही निर्माण केली ना आम्ही. त्यासाठी रक्त नाही आठवत आम्ही घाम गळत. त्यासाठी नाही निधी गोळा करत फिरत. तुमच्या निधीत नाही होत संमेलन. फक्त लोक परिश्रम करतात, 2-2, 3-3 महिने खपतात. त्या संमेलनाचं तुम्ही येऊन वाटोळं करून जाण्यासाठी नाही खपत. घाम गळतात कार्यकर्ते, रक्त आठवतात, रात्र झोपत नाहीत आयोजक. हे कशासाठी करतात? ते भाषेच्या, साहित्याच्या, संस्कृतीच्या, राज्याच्या इभ्रतीसाठी करतात, प्रतिष्ठेसाठी करतात, प्रतिमेसाठी करतात, स्वभाषेवर प्रेम असल्यामुळे करतात. हे सगळं विसरून हा सगळा आपल्या तोंडातून तिथे जाताना जे शब्द निघतात ते कसे निघतात याचा विवेक, ही सगळी पार्श्वभूमी लक्षात ठेवून बाळगलाच गेला पाहिजे. न बाळगणं हा अविवेकीपणाचं लक्षण आहे, असमंजसपणाचं लक्षण आहे आणि ते अपेक्षित नाही आहे. पण हे सगळं महामंडळाने सांगायला पाहिजे, बोलायला पाहिजे ना. ठणकावून ते का बोलत नाहीत? संमेलन त्यांचं आहे, आम्ही त्यांना सोपवलेलं आहे. विभागीय साहित्य संस्थांचे प्रतिनिधी म्हणजे आम्ही सदस्य सगळे त्या संस्थांचे. आमचं आहे संमेलन. दत्तक नाही दिलेलं आम्ही तुम्हाला राजकारण्यांना वाटेल ते बोलायला. हे मराठी भाषिक समाजाचं आहे संमेलन. या सगळ्या ही सगळी भावना ज्यांनी संमेलन निमंत्रित केलं त्यांच्या क्लेश, वेदना, दुःख काय असतील ते मी समजू शकतो. आम्ही आयोजक राहिलेलो आहोत संमेलनाचे. काय परिश्रम करावे लागतात. त्यांनी तरी अतिशय सौम्य शब्दामध्ये आयोजकांनी जे महामंडळांनी करायला पाहिजे होतं ते निमंत्रकांनी केलं, सरहद संस्थेच्या संजय नहारांनी, आणि अतिशय सौम्य शब्दात केलं, पण ठणकावून केलं. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. महामंडळ तर अजूनही हे बोलत नाही आहे. किमान संजय नहार जे 4 शब्द बोलले ते महामंडळाकडून अपेक्षित होते आणि ताबडतोब अपेक्षित होते, तिथल्या तिथे अपेक्षित होते. महामंडळाच्या संमेलनाचं व्यासपीठ आधीच सरकारला ताब्यात महामंडळाने घेऊ दिलं. स्वतः हात बांधून मूक प्रेक्षक होऊन बसून राहिलं. सरकार स्वतःचं संमेलन समजून जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च करून आपलेच फोटो छापून घेऊन जणू आपल्याच घरचं कार्य आहे असं संमेलनाला चला, लग्नाला चला म्हणतात तसं वृत्तपत्रातून दिवसभर कोट्यवधी रुपयाच्या जाहिराती देत गेलं. महामंडळाचं बोधचिन्ह नाही, संमेलनाध्यक्षाचा फोटो नाही, आणि तरी महामंडळ उठून उभं राहायला तयार नाही, बोलायला तयार नाही. आम्ही बोलतो आहे 8 दिवस झाले या विषयावरती. हे इतकं असंवेदनशील कसं? हा प्रश्न पडला आहे लोकांना. हे कोणतं महामंडळ आहे? हे रूप महामंडळाचं कधीच बघितलं नाही लोकांनी. किमान त्यानंतर तरी दक्ष राहून 3 दिवस हे संमेलन आपल्या नियंत्रणात राहील याची काळजी घेणं हे अधिक गरजेचं होतं. त्यातून धडा घेऊन जिथल्या तिथे आणि ताबडतोब करायच्या काही गोष्टी असतात. बूंद से गई सो हौद से नहीं आती, तशी झाली आहे स्थिती. आपण कसे पूर्ण कणाहीन झालेलो आहोत. आपलं स्वत्व सत्व का गहाण ठेवलं आहे आपण? काय गरज आहे? सरकारने 2 कोटी दिले म्हणजे हे सगळं गहाण ठेवा अशा अटींवर नाही दिलेले. आपण ठेवतोय स्वतः. का ठेवतोय? सरकारने पट्ट्या बांधल्या आहेत का तोंडावरती की तुम्ही काहीच बोलू नका आम्हाला म्हणून? कधीच नाही. तुमच्याच तोंडाला कशा बांधल्या आहेत? इतरांच्या नाही बांधलेल्या. ते कसे काय? विद्रोही साहित्य संमेलनाचं व्यासपीठ काल परवापासून अतिशय निर्भयपणे अभिव्यक्ती करताय. तुम्ही का नाही करत? तुम्ही स्वतःवरती स्वतःच्या अभिव्यक्तीची मुस्कटदाबी स्वतः करतात. राज्यकर्ते करत नाही आहेत, कोणते पक्ष करत नाही आणि कोणतेही राजकारणी करत नाही आहे. तुम्ही का एवढे हतबल आहात? पूर्ण कणाहीन असं स्वरूप तुमचं जे उभं झालेलं आहे आणि मधून मधून महामंडळावर ही वेळ परत परत येत असते, पुन्हा पुन्हा येत असते.
आणि कशामुळे येत असते? त्या त्या काळातलं महामंडळ ज्या अकर्मण्यतेनी, ज्या असंवेदनशीलतेनी या सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरवून चालवलं जातं, त्यामुळे येत असते. दोनदा तर हे महामंडळ फुटीच्या उंबरठ्यावरपर्यंत पोचून परतलेलं आहे. तेव्हा विवेकी लोकांनी ती फूट घडू दिली नाही, हा भाग वेगळा आहे. आम्हीच होतो फूट बघणारेही आणि घडू न देणारेही. फुटीची कारणंही माहीत आहे, तो स्वतंत्र विषय आहे, कधीतरी त्याच्यावरही बोलू. पण या महामंडळाचा दर 3 वर्षांनी ते वेगवेगळ्या संस्थांकडे जात असल्यामुळे हा विवेक सारखाच शिल्लक जो राहायला पाहिजे. संस्था बदलली, पदाधिकारी बदलले म्हणून संस्था बदलत नाही ना, महामंडळ तर तेच राहतं, विवेक तोच राहायला पाहिजे, तो राहत नाही. हा का राहत नाही? त्याची कारणं त्या त्या काळात महामंडळ जे लोक चालवतात, जे पदाधिकारी असतात, जी संस्था असते, यांच्याकडे ते असतं. त्यांच्याच भूमिका ठाम नसतात. ही त्याचं खरं कारण आहे. त्यांना भूमिकाच नसतात. काय वाटेल ते झालं तरी मूग गिळून बसायचं हीच भूमिका असते, म्हणून हे प्रकार करतात. या महामंडळाच्या इतिहासात असे कालखंड मधून आलेले आहेत. पण हे केव्हा येतात? हे आत्ता म्हटल्याप्रमाणे ज्यांच्याकडे ते जातं त्यांना, नंतर ज्यांच्याकडे ते जातं त्यांना ती प्रतिमा आधीची धुवून पुसून घासून पुन्हा स्वच्छ करून उजळण्याचं काम शिल्लक राहतं, नव्याने काही करण्यापेक्षा. कधी ती जबाबदारी आमच्यावर विदर्भ साहित्य संघाकडे महामंडळ असताना येऊन गेलेली आहे, पार पडली आहे. आता ती पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे 1 एप्रिलपासून महामंडळ जात आहे, त्यांच्यावर आली आता ही जबाबदारी. या कालखंडातलं हे जे सगळे लॅप्सेस आहेत, त्रुटी आहेत, ही जी काही प्रतिमा निर्माण झालेली आहे, आता पुढची 3 वर्ष पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी महामंडळाचे होणार आहे. आणि ती संस्था किती कणखर राहते, किती ताठ राहते, किती हा मोडलेला कणा पुन्हा उभा करते, किती हे गेलेलं सत्व आणि सत्व परत आणते, याच्यावर आता महामंडळाची गेलेली प्रतिमा धुवून निघते की अधिक रसात राहायला जाते हे अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पुढची 3 वर्षे ज्यांना आता महामंडळाचा कारभार करायचा आहे त्यांच्यावरती तोच मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे, अधिकची जबाबदारी येऊन पडलेली आहे. त्यांच्या डोक्यात जे काही 3 वर्ष आपण काय करावं असं जे नियोजन असेल, त्या जागी आता आधी याचं नियोजन करण्याची वेळ आलेली आहे. दिल्ली संमेलनाची सुरुवातच संमेलनाच्या सरकारीकरणापासून झाली, राजकीयीकरणाने झाली. अगदी पत्रिका तयार करण्यापासून हे संमेलन सरकारकडे गहाण ठेवण्यापासून झाली. सरकारी ताबा त्याच्यामुळे घेतला गेला, तो दिला गेला, घेतला गेला म्हणण्यापेक्षाही ताटात वाढून दिल्या गेल्यासारखा आहे तो. आता ही सुरुवात जी झाली त्यापेक्षा तिचा शेवट त्याहून वाईट पद्धतीनं होणं हे एका अर्थाने अपेक्षितच होतं आणि ते तसंच झालं. टोक गाठलं काय सगळ्या प्रकाराने. राजकीय व्यक्तींची तशी कुठलीही विधानं ही गांभीर्याने घ्यायची नसतात, शहाण्यांनी कधीच घ्यायची नसतात, घेऊ पण नाहीत. आणि त्यांच्या विधानाची जी काही उत्तरक्रिया असेल ती चाललीच आहे ना, आता ती चालत राहणार आहे. ती राजकीय व्यासपीठ आहेत, त्यांनी धुवावीत ती धुणी आपापल्या व्यासपीठावरती. इथे आणू नयेत ते फक्त धुवायला कपडे आपले, एवढीच अपेक्षा असते, याहून जास्त काय अपेक्षा. आणि ही सभ्य अपेक्षा आहे. आता जी चाललेलं आहे ते होत राहील, त्याकडे सुद्धा फारसं गांभीर्याने पाहण्याची गरज नाही आहे. कारण कोण केव्हा कोणासोबत कशासाठी जाईल हे आपल्या राजकारणामध्ये काहीच निश्चित नाही आहे. आज जिथे आहे तिथेच ते उद्या असतील असंही काही नाही आहे. आज बोलतायत ते तिथून उद्या बोलतीलच असंही काही नाही आहे. त्यामुळे कोणीच त्यांना गांभीर्याने घेत नाही. आपला वेगळाच भाग आहे तो, राजकीय संस्कृतीवर आपण वेगळं बोलू. मुद्दा एवढाच आहे की साहित्य संमेलनाशी त्याचा संबंध येऊ देऊ नये याची काळजी राज्यकर्त्यांनी, राजकारण्यांनी, तिथे येणाऱ्या सगळ्या कोणत्याही पक्षांचे असोत, विचारसरणीचे असो, काय वाटेल ते असोत, यांनी घेतलीच पाहिजे. ते भाषा साहित्य संस्कृतीचं व्यासपीठ त्यांना आमंत्रित करत आहे, आपले राजकीय अजेंडे मांडण्याकरता नाही करत आहे. याचा विवेक तर त्यांनीही बाळगलाच पाहिजे. ही तर अपेक्षा त्यांच्याकडून सगळ्यांचीच राहणार आहे. मराठी भाषिक समाजाची तर निश्चितच आहे आणि राहणारच आहे.
त्यामुळे महामंडळांनी काय केलं याच्यापेक्षाही त्यांनीसुद्धा जे केलं ते काही समर्थनीय असं नाही आहे. महामंडळाचं तर नाहीच आहे, तर आम्ही 8-10 दिवस झाले रोज बोलतोच आहोत. पण आता ते सगळं संपलं आहे, संमेलन झालेलं आहे, तो आता इतिहास झालेला आहे. त्या साऱ्याचा दोषही केवळ एकट्या महामंडळ अध्यक्षांचा नाही आहे, तर तो कोणाचा आहे? एकटा महामंडळाचा अध्यक्ष हा काही सर्व एक चालकांवरती नाही आहे ही संस्था. या संमेलनाचं नियंत्रण करण्याकरता संमेलनाच्या पूर्वीच एक मार्गदर्शन समिती फार आधी तयार होत असते आणि तिच्यामध्ये महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजन समितीचेही 3 प्रतिनिधी असतात आणि संमेलनाचं पूर्ण नियंत्रण महामंडळाच्या वतीने या मार्गदर्शन समितीकडे असतं. त्यात घटक संस्थेचेही प्रतिनिधी असतात. म्हणजे महामंडळाचे पदाधिकारी, घटक संस्थांचे प्रतिनिधी आणि आयोजक संस्था हे सगळे या खेळखंडोबाला, सरकारीकरणाला, राजकीयीकरणाला सारखेच जबाबदार आहेत. त्यातला फक्त अध्यक्ष आणि ते पदाधिकारी जबाबदार आहेत म्हणजे बाकीच्यांची सुटका होऊन जाते असं नाही आहे. मार्गदर्शन समितीच्या प्रत्येकाची ही सारखी जबाबदारी आहे, कारण हे संमेलन नियंत्रित ज्यांनी करायचं आहे त्या समितीची ही जबाबदारी आहे. ही सामूहिक जबाबदारी आहे, महामंडळाच्या अध्यक्षांची एकट्याची नाही आहे. या साऱ्यांनी मिळूनच या संमेलनाचं एवढं टोकाचं सरकारीकरण, राजकीयीकरण जाणीवपूर्वक होऊ दिलं असं लोकांचं मत झालेलं आहे. शिसारी आली आहे, लोकांना चीड आली आहे, आपसात बोलत आहेत, समूहावर बोलत आहेत, निषेध करतायत या सगळ्या गोष्टींचा, या वर्तनाचा. अपेक्षित नाही आहे त्यांना हे आपल्याकडून. केवळ 3 दिवसाचं एक संमेलन पार पाडण्यासाठीची या साऱ्यांनी दाखवलेली ही जी हतबलता आहे ही 98 संमेलनाच्या इतिहासात अतिशय ऐतिहासिक स्वरूपाची नोंद म्हणून राहणार आहे. ती पुसल्या जाणार नाही आहे. हा इतिहास पुसला नसतो जात, तो कायम राहतो. 2007 साली नागपुरात आम्ही हे संमेलन केवळ 75 लाखात घेतलं होतं. त्यातले 40 लाख आमच्या संमेलनासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांनीच उभे केले होते. 5 लाख रुपये विदर्भ साहित्य संघाने आलेली तूट स्वतः भरून दिले होते. अजूनही महामंडळाचं एक आदर्श संमेलन म्हणून लोकांच्या ते स्मरणात आहे, इतिहासात नमूद आहे, लिहिलं गेलं आहे तसं त्याच्यावर. मात्र दुसऱ्याच वर्षी सांगलीला हेच संमेलन 2 कोटी रुपयाचं झालं. ताबडतोब 1 वर्षात. एवढी तर भाववाढ झाली नव्हती. साधं सुटसुटीत कुठल्याही दबावाखाली न येता संमेलन आयोजित करता येऊ शकतं आणि अशी भरपूर संमेलनं झाली आहेत महामंडळाच्या इथे. आम्ही एकट्यानेच केली असं नाही, अनेकांनी केली. इचलकरंजी आहे, सातारा आहे, चंद्रपूर आहे, खूप उदाहरणं देता येतील. मोठी यादी आहे ती, पण चांगल्या संमेलनांची, आदर्श संमेलनांची यादी फार मोठी आहे. आपण माध्यमांना हे लक्षात आणून दिलं पाहिजे की फक्त संमेलनाभोवती वाद असतात आणि वादाभोवती संमेलनं फिरतात हे माध्यमांमधून बातम्यांसाठी चटपटीत रंजक म्हणून चांगलं आहे, एवढा नाही आहे इतिहास या संमेलनांचा. 98 अतिशय आदर्श, अतिशय सुटसुटीत, अतिशय चांगली, अतिशय कमी खर्चाची आणि अतिशय भाषा, साहित्य, संस्कृती केंद्रित संमेलनंसुद्धा या इतिहासात झालेली आहेत. हा इतिहास आहे आणि तो आपण नेहमी अधोरेखित करत राहिलं पाहिजे. हे महामंडळाचं काम आहे. हे का करत नाही? उद्घाटनाच्या कार्यक्रमात महामंडळाच्या अध्यक्षाचं प्रास्ताविक याच्याच करता असतं की हे सगळं लक्षात आणून द्यायला. ही प्रथा का बंद पडली? आपण कशा करता असतं हे? त्या संमेलनात सांगलीच्या भरीसभर म्हणून राष्ट्रपतींना बोलावलं गेलं उद्घाटनासाठी. असंच महामंडळाला खाली बसवलं गेलं होतं राजशिष्टाचारामध्ये, प्रोटोकॉलच्या नावाखाली. म्हणजे घरातले सगळे बाहेर आणि बाहेरचे सगळे घरात. संमेलन कोणाचं? ताबा कोण घेतं? कशासाठी घेतं? सुरक्षेच्या कारणासाठी. मग ज्यांना सुरक्षेच्या कारणासाठी तुमचा ताबा ज्यांना द्यावा लागतो त्यांना बोलवायचंच नाही असा निर्णय झाला आहे ना तुमच्याकडे. अरुण साधू नागपूरला संमेलनाचे अध्यक्ष होते, सांगलीला पूर्वाध्यक्ष होते. त्यांना राष्ट्रपतींच्या व्यासपीठावरती बोलण्यासाठी पूर्वाध्यक्ष म्हणून सूत्र द्यायला आणि भाषण करायला वेळ दिला येत नव्हता. निषेध करून ते निघून गेले. आम्ही त्या निषेधाचं समर्थन केलं होतं.
संमेलन कोणासाठी आहे? संमेलनाचा अध्यक्ष कोण आहे? दोन्ही अध्यक्षांचा तिथे सन्मान राखला गेला पाहिजे ना. पूर्वाध्यक्षांचे तर सन्मान तुम्ही राखणं कधीच सोडून दिलेलं आहे. पण किमान ज्याला सूत्र द्यायचं आहे त्याचं, ज्याला द्यायचं आहे त्याचा. हातकणंगलेकरांना संमेलनाध्यक्ष म्हणून बोलायला 12 मिनिटं मिळाली होती फक्त, आणि तोवर मंडप रिकामा झालेला होता. ही स्थिती पहिल्यांदा नाही उद्भवत आहे महामंडळाच्या इतिहासात, उद्भवून झालेल्या आहेत अनेकदा. महामंडळाने या अशा राजशिष्टाचारापोटी हे जे सगळं घडत असतं, त्याच्यानंतर पुन्हा अशा सुरक्षेच्या कारणासाठी, राजशिष्टाचाराच्या कारणासाठी महामंडळ बाहेर आणि शिष्टाचार आत राज्याचा, असं जिथे घडत असेल अशा पदांवरच्या व्यक्तींना उद्घाटक म्हणून न बोलवण्याचा निर्णय घेतलेला होता. कारण संमेलन पूर्ण बाजूला राहत होतं, संमेलनाचा हेतूच विफल होत होता. मग हा जो निर्णय घेतला होता, बडोद्याच्या संमेलनाच्या वेळी सुद्धा पंतप्रधानांना उद्घाटनासाठी हा निर्णय घेऊन झालेल्या महामंडळातल्या त्या लोकांनीच पुन्हा पंतप्रधानांना उद्घाटनाला बोलवण्यासाठी दबाव निर्माण केला होता ना. पण तुम्हीच घेतलेला निर्णय तुम्हीच पाळणार नाही हे होऊ दिलं गेलं नव्हतं. तेव्हा महामंडळ त्या दबावाला बदलं नव्हतं, म्हणून ते संमेलन सुरळीत झालं. म्हणून ते कोणाच्या ताब्यात गेलं नाही, राजकारण्यांच्या ताब्यात गेलं नाही. राजशिष्टाचाराच्या सुरक्षेच्या कारणांच्या संबंधामध्ये 2-2 उद्घाटन घ्यावी लागले नाहीत. हा देखील इतिहास आहे ना, याच महामंडळाचा आहे. तो काय आमच्या घरचा नाही आहे किंवा विदर्भ साहित्य संघाचा नाही आहे, महामंडळाचा इतिहास आहे तो. एवढंच कशाला, 2016-19 या काळात जेव्हा आमच्याकडे म्हणजे विदर्भ साहित्य संघाकडे महामंडळ होतं, त्याच काळातलं आहे बडोद्याचं संमेलन. त्या महामंडळाने 2018च्या संमेलनापासून त्या आयोजकांना व्यासपीठ राजकारण्यांनी व्यापलं जाऊ नये, ताब्यात घेऊ नये, त्याचं असं सरकारीकरण होऊ नये, राजकारण्यांचा भरणा व्यासपीठाच्या उद्घाटन समारोपण संमेलनामध्ये कुठेही दिसू नये, याच्यासाठी लेखी सूचना प्रथम दिलेल्या आहेत इतिहासात, महामंडळाने दिलेल्या आहेत. मग पुढे त्या सूचना आयोजकांना देणं महामंडळाने का थांबवलं? हा तर महामंडळाचा निर्णय आहे ना एकदा घेतलेला. हे निर्णय तुम्हीच घेता आणि तुम्हीच त्याची पायमल्ली करता आणि उल्लंघन करता. तुमच्या निर्णयांमध्ये कुठे सातत्य, त्याच्या पालनामध्ये राहतच नाही. सरकारला कसं काय नावं ठेवणार तुम्ही? राजकारण्यांना कसं नावं ठेवणार तुम्ही? तुम्हीच तर आमंत्रित करताय ना. त्यांनी कुठे लादलं आहे स्वतःला तुमच्यावरती? तुम्ही लादवून घेतलं आहे त्यांना आपल्यावरती. त्याची कारणं तुम्ही शोधत बसा. तिथं मी वारंवार लिहून झाली आहे, बोलून झाली आहे, अनेकदा सांगून झाली आहे, माझ्या पुस्तकांमध्ये छापूनही झालेली आहे. तुम्ही स्वतःच घेतलेले स्वतःच्याच प्रतिष्ठेचे, स्वतःच्याच स्वत्वरक्षणाचे, स्वतःच्याच हितरक्षणाचे, हेतुरक्षणाचे संमेलनाच्या निर्णय स्वतःच जर तुम्ही त्यांची पायमल्ली करणार असाल तर हे असं सरकारीकरण, राजकीयकरण, विद्रुपीकरण संमेलनाचं अपरिहार्य आहे. आपण ओढून घेतोय स्वतः, कोणीच लादत नाही येतं आपल्यावरती. असो, त्यासाठी आता इतकं पुरे आहे. तरी संमेलनामध्ये, दिल्लीच्याही संमेलनामध्ये सगळंच काही वाईट घडलं का? नाही. माध्यमांमधून, वृत्तपत्रांमधून जे काही पोचतं ते बातम्यांची आणि वाचकांची जी काही गरज असेल ते पोचत असतं. सगळंच पोचत असतं असं नाही. पण दुसऱ्या दिवशीचे अतिशय उत्तम झालेले कार्यक्रम, परिसंवाद, चर्चा, त्यातली मतं हे सुद्धा पोचत असतं ना. तो संमेलनाचा जो एक सकारात्मक आणि संमेलनाच्या हेतूला सफल करणारा भाग असतो, तोही तितकाच महत्त्वाचा असतो. केवळ समारोप आणि उद्घाटनात काय घडलं याची चर्चा करण्यात अर्थ नसतो. समग्र संमेलनाकडे बघितलं पाहिजे. दिल्लीच्या संमेलनाचं 4दा, चौथं निमंत्रण होतं आहे, 3दा हुलकावणी दिली होती दिल्लीने, आणि दिल्लीने मराठीला नेहमीच हुलकावणी दिलेली आहे. दिल्लीच्या संमेलनाचं शिवधनुष्य अतिशय लीलया पेळणं ही खूप मोठी जबाबदारी होती.
आणि ती पेरल्याबद्दल आम्ही सरहदचे संजय नहार संस्थेचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे, यांचे विशेष आभार आधीच मानले आहेत. ते पुन्हा मानतो. दिल्लीमध्ये मराठीचा झेंडा रोवण्याची जी गरज होती आणि विशेषतः अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवरती, खरं म्हणजे अभिजात दर्जा मिळावा यासाठीच गेले 10 वर्ष आम्ही दिल्लीत संमेलन भरवण्यासाठी प्रयत्नशील होतो. पण तो मिळाल्यावर तरी का होईना, पण दिल्लीमध्ये सगळ्याच भारतीय भाषांचे असे झेंडे रोवले जाणं फार गरजेचं आहे. जे आकाशवाणीच्या भवनामध्ये राष्ट्रीय वार्तापत्राच्या निमित्ताने रोवले गेले होते आणि जे उखडून फेकले गेलेले आहेत ते पुन्हा रोवलं जाणं गरजेचं आहे. पण या संमेलनाचा एक झेंडा रोवण्याची इतकी मोठी किंमत, काही ना काही किंमत मोजावी लागेल हे अपेक्षित होतं, मोजावी लागणार होती. पण ज्यांनी दर्जा 10 वर्ष अभिजात अडवून धरला त्यांनीच वाजवून घेतलं हे संमेलन स्वतःचं म्हणून. एवढी मोठी किंमत मोजावी लागली दिल्लीला हे संमेलन होण्याची. आता किंमत मोजावी लागणं मराठीला दिल्लीसाठी नवीन गोष्ट नाही आहे. महाराष्ट्र मराठी माणसांनी दिल्लीवर स्वारी करण्याची, दिल्लीत आपला झेंडा रोवण्याची इतिहासामध्ये याहून कितीतरी पट अधिक किंमत मोजून झालेली आहे. त्या तुलनेत ही कमीच आहे. त्यावेळेला त्याची जबाबदारी कोणी घेतली होती तो इतिहास आपल्याला सांगेल, बखरी सांगते. पण ही किंमत अपेक्षेपेक्षा समकालीन तुलनेमध्ये कितीतरी जास्तच मोजावी लागली आहे. पण तोही आता इतिहास झालेला आहे. आता जरा पुन्हा महामंडळाने वर्तमानामध्ये भानावर आलं पाहिजे, त्याच्यापासून बोध घेतला पाहिजे. आणि पुढची 3 वर्ष आपलं नियंत्रण सुटणार नाही या संमेलनात. कारण संमेलनाशिवाय तर महामंडळ काहीच करत नाही. एकच काम करतं वर्षभरात सध्या. 2016-19चा काळ जो सोडला, महामंडळाच्या 10 पैकी 9 संस्थांनी संमेलनात व्यतिरिक्त केलेलं काम जे घटनेत लिहिलेलं आहे महामंडळाच्या, हा एक अपवाद होता कालखंड, आधीचाही आणि नंतरही. मग एकच जर संमेलन आपण घेतो आहे फक्त वर्षातून, तर ते तर आपलं नियंत्रणात असलं पाहिजे ना. बाकी तुम्हाला नियंत्रण ठेवण्यासाठी दुसरं आहे काय तुमच्याजवळ? त्याच्यावरही तुमचं नियंत्रण नाही. मग आहे कशासाठी महामंडळ आपलं? एकच संमेलन जे घेता वर्षात, तेही जर आपण धड घेऊन दाखवू शकत नसू, आपण सत्ता शरणता स्वीकारणार नाही आणि आपला मोडीत काढला गेलेला कणा पुन्हा ताठ करून उभा राहू, याची काळजी आता पुढचे 3 वर्ष जे महामंडळ चालवणार आहे त्यांनी घेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे. मी आधी सांगितलं आहे, ते पुन्हा पुन्हा सांगतो आहे, मोठी जबाबदारी आहे. एवढ्याही सगळ्या गदारोळात संमेलनाचा केंद्रबिंदू सत्ता राहिली नाही, उद्घाटक राहिले नाही, स्वागताध्यक्ष राहिले नाही, संमेलनात झालेले वाद राहिले नाहीत, राजकीयकरण राहिलं नाही, सत्ताशरणता राहिली नाही. केंद्रबिंदू काय राहिला? हे सगळं संमेलनाच्या परिघात घडलं. पण संमेलनाचा केंद्रबिंदू एवढ्याही गदारोळामध्ये संमेलनाध्यक्ष तारा भोळकरांचं भाषणच राहिलं. ही या संमेलनाची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आणि त्यांनीही अथपासून इथपर्यंत तो तसाच आणि तोच राहील असं अतिशय शांतपणे पण ठामपणे बघितलं. त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. हे महामंडळाकडून अपेक्षित होतं, निमंत्रित वक्त्यांकडूनही अपेक्षित होतं. त्यातल्या काहींनी ती जबाबदारी थोडीफार पार पाडल्याचं बातम्यांवरून दिसतं. पण त्या सगळ्यांची भरपाई समारोपात सुद्धा ताराबाई भोळकरांनी अतिशय समर्थपणे, सक्षमपणे, ठामपणे आणि मराठी भाषिक समाजाची मान ताठ करणारी अशीच केली. अगदी स्वतःला ईश्वराचे अवतार समजणाऱ्या त्यांच्या खोळीसुद्धा अतिशय शांतपणे संत साहित्याचे दाखले देतच उतरवण्यापासून तर अभिजात मराठी ही सदाशिवपेठी लोकांची भाषा नाही आहे, तर ती बहुजात आहे, बहुजनांची आहे, हे अधोरेखित करण्यापर्यंत
अतिशय व्यवस्थित मांडणी त्यांची होती. महामंडळाने मात्र त्यांच्याच भाषणातली मराठी समोरची जी आव्हानं ते मांडत होते त्याचं जे ठरावात रूपांतर खणखणीत शब्दात करायला पाहिजे होतं, तिथेही बुळबुळीत आणि मिळमिळीत शब्दामध्ये ठराव करून महामंडळ मोकळं झालं. ती सगळी आव्हानं, ते सगळे प्रश्न, मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडणं, राजकारण्यांनी साहित्यिकांची जागा घेणं, मराठीला आधुनिक करण्यापासून हे जे सगळं भवळाकरांच्या भाषणात येत होतं, भाषा साहित्य संस्कृतीच्या जतनासाठीचे संदर्भ येत होते, हे सगळं ठरावाच्या रूपाने समारोपामध्ये महामंडळांनी समोर आणण्याची जी जबाबदारी होती, अधोरेखित करण्याची जबाबदारी होती, ती टाळली. दिल्लीला संमेलन घेण्याचा जो हेतू होता तो खरं म्हणजे केवळ भवाळकरांच्या भाषणाने तेवढा सफल झालेला आहे. किमान संमेलनाध्यक्षातील भाषणांच्या मुद्द्यांचं तरी समारोपामध्ये ठाम शब्दात ठरावांमध्ये रूपांतर झालं असतं, तरीही महामंडळाची गेलेली प्रतिमा धुवून निघाली असती. संमेलनाचा सरकारने घेतलेला ताबा विसरला गेला असता, राजकीयकरण विस्मृतीत टाकलं गेलं असतं. सरकारी उपक्रमांप्रमाणे जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करत स्वतःचे फोटो छापून घेण्याचा असभ्य प्रकाराचा जो सगळा झाला जाहिराती, त्याचा ठाम शब्दात निषेध तुम्हाला का करता आला नाही? तुमचं संमेलन ज्यांनी ताब्यात घेतलं तो ताब्यात घेण्याच्या प्रकाराचा, वृत्तीचा, त्याचाही निषेध करायला तुमच्या तोंडाला कोणी पट्ट्या बांधल्या होत्या? तेवढं जरी झालं असतं तरी तुमची गेलेली प्रतिमा, तुमची इब्रत तुम्हाला वाचवता आली असती. साधा मराठवाडा साहित्य परिषदेचा खणखणीत शब्दातला ठराव तुम्ही बुळबुळीत मिळमिळीत करून मांडला, काय गरज होती? आपण केले आहेत ना याच्या आधी खणखणीत शब्दातले निषेधाचे ठराव, याच महामंडळाने केलेले आहेत. महिनाभर आधी आम्ही महामंडळाच्या अध्यक्षांना मराठी समोरील जी आव्हानं आहेत त्या आव्हानांची एक यादीच पाठवली होती ठरावांच्या रूपामध्ये. ती मराठी भाषा, साहित्य, शिक्षण, माध्यम, संस्कृती या सगळ्या संबंधात कधी नव्हे एवढी आव्हानं आज मराठीसमोर उभी आहेत. ती सगळी महामंडळाच्या समारोपाच्या ठरावांमधून जनतेपर्यंत पोचणं, राज्यकर्त्यांपर्यंत पोचणं हे अतिशय आवश्यक होतं. त्यासाठी संमेलन असतं ना. मुळात महत्त्वाचं म्हणजे तेच असतं संमेलनामध्ये, जे सगळ्यात गौण करून टाकलं गेलेलं आहे. मराठी माध्यमांच्या शाळांबद्दलचे ठराव असून नसल्यासारखे झालेले आहेत. जे केले आहेत महामंडळाने ते निरर्थक आहेत. ते त्यातली शब्दयोजना जर पाहिली तर ते केले नसते तरी चालले असते असे ठराव आहेत. केंद्र सरकार देशातल्या संघराज्याची पायमल्ली करत, राज्यातल्या विद्यापीठ कायद्यांचं उल्लंघन करत, कुलगुरू निवडीचे, शिक्षकांची पात्रता ठरवण्याचे सगळे देशभरातले अधिकार आपल्याकडे घेऊ पाहत आहे. त्याला फक्त दक्षिणेतली राज्य ठामपणे विरोध करतायत. कारण त्यांच्या भाषा, साहित्य, संस्कृतीवरती तो घाला आपल्या नाही आहे का? तो घाला आपलेही आहे. आपण का मूग घेऊन बसलोय? सरकार बसलं असेल. आपण जे विद्यापीठ अनुदान आयोगाने ज्या नियमांचा मसुदा सध्या दिलेला आहे ते जर अंमलात आले तर सगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू अशैक्षणिक क्षेत्रातले नेमण्याचा अधिकार मिळतात आहे. काय होणार आहे त्याच्यामध्ये? तुमच्या भाषा, साहित्य, संस्कृतीचं, मराठीच्या, महाराष्ट्राच्या काही आहे का आपल्याला दृष्टी पलीकडची? कशातून काय उद्भवणार आहे ते, आणि आपली काय जबाबदारी आहे, काय लिहिलं आहे आपल्या घटनेमध्ये, कोणती जबाबदारी पार पाडायची आपल्याला, याचा निषेध व्हायला पाहिजे होता. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडे त्यांनी ते नियम परत घ्यावे हा ठराव पाठवायला पाहिजे होता करून. आपण तो टाळला महामंडळाने. हा विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर हल्ला आहे, शिक्षणाच्या स्वायत्ततेवर हल्ला आहे, कुलगुरूंच्या शैक्षणिक स्वायत्ततेवरती हल्ला आहे. ग्रंथ संस्कृतीचा आपण फार उदो करतो भाषणांमध्ये तो, पण 40 वर्ष झाले तो ग्रंथ सेवक जो आहे, जो कणा आहे संस्कृतीचा, सार्वजनिक ग्रंथालयांचा, तो आत्महत्या करेपर्यंत त्याची वेळ आली आहे. 3,000 पासून तो 10,000 रुपयापर्यंतच्या वर त्याला पगार मिळत नाही वेगवेगळ्या ठिकाणी मिळून. आणि 40 वर्षांपासून कोट्यवधी रुपये नको त्या गोष्टींवर निरर्थक खर्च करणारी सरकारं त्याच्या साध्या वेतन श्रेणीचा प्रश्न सोडवू शकत नाही आहे.
त्याची आत्महत्या करण्याची इतकी असंवेदनशीलता असताना हे लक्षात आणून देणारं आणि ती वेतनश्रेणी द्यावं हे अतिशय निरुपद्रवी भाषेत म्हणणारा सुद्धा ठराव महामंडळाला करता आला नाही. हे आपल्या ग्रंथसंस्कृतीवरचं प्रेम आहे, ग्रंथालयावरचं प्रेम आहे. नुसतंच उत्सव करायचे ग्रंथसंस्कृतीचे आपण, तोही ठराव करण्याचं टाळलं महामंडळाने. एकोणीसशे 1933 साली नागपूरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दत्त वामन पोतदारांनी महाराष्ट्र विद्यापीठ मागितलं. मराठी विद्यापीठ कशासाठी? मराठी ही आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार, विकास, संधी इत्यादीची भाषा व्हावी आणि इंग्रजीची गरजच पडू नये कोणत्याही विषयातल्या कोणत्याही ज्ञानग्रहणासाठी. तेव्हा कुठे मराठीत नवीन शब्द येतील, ती आधुनिक होईल. तेव्हा कुठे रोजगाराची भाषा होईल. 90 वर्षापासून या मागणीचा पाठपुरावा दत्त वामन पोतदारांपासून डॉक्टर कोलते, नंतर राम शेवाळकर, मग भास्कर लक्ष्मण भोळे, श्रीपाद भालचंद जोशी करतातच आहेत. अनेक व्यासपीठे या खुद्द महामंडळाच्या संमेलनांमधून, महामंडळामधून, विभागीय साहित्य संस्थांमधून त्या महाराष्ट्र विद्यापीठाच्या कल्पनेचे म्हणजे मराठीला आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची भाषा करणाऱ्या सगळे विषय सगळ्या पातळीवरचे कोणतेही असोत, तंत्रज्ञानाचे असो, स्पेस सायन्सचे असोत, हे मराठी माध्यमातून शिकवणारं विद्यापीठ, अपारंपरिक विद्यापीठ, ज्याचा कायद्याचं प्रारूप आम्ही करून सरकारला दिलेलं आहे आणि प्रत्येक बदललेल्या मंत्र्यांना पुन्हा पुन्हा देत असतो. हे राज्याचं भाषा सल्लागार समितीने जे भाषा धोरण फेब्रुवारी 22 सरकारला दिलं, त्यात सुद्धा हे विद्यापीठ प्रस्तावित आहे. ते करण्याचं टाळून सरकारने एक साहित्याचं विद्यापीठ दिलं आहे फक्त करून, जे मागितलंच नव्हतं कोणी. आणि तरीही हे महामंडळ स्वतःच केलेल्या ठरावाचा पुनरुच्चारही करायला तयार नाही की ते विद्यापीठ तुम्ही स्थापन केलं नाही, जे केलं आहे ते आम्ही मागितलेलं नाही. उलट ठराव काय करतं हे महामंडळ की जे तुम्ही स्थापन केलेलं आहे ना त्यालाच जरा पैसे द्या, तिथेच माणसं भरा. अरे म्हणजे काय करा, मराठीला आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची भाषा करू नका असं म्हणणं आहे का तुमचं? तुम्हीच केलेला तो ठराव आहे, त्याचं तुम्हाला किती वेळा स्मरण करून द्यायचं कोणी? तुमच्या ठरावांचं आम्ही बाहेरून व्यासपीठं उभी करून पाठपुरावा करतो सरकारकडे आणि तुम्ही विसरून जाता ठराव तुमचाच. तुम्हाला कोणतं मराठी विद्यापीठ पाहिजे होतं याचं विस्मरण कसं काय होतं? हे नको होतं, हा ठराव नाही आहे तुमचा, काढून पहा. आपल्याकडे ठरावत नसतात, काढून काय पाहणार तुम्ही? उपलब्धच नसतात मागितले तर. सरकारचं अनुदान संमेलनाला सरकारला खुश करणारे ठराव करण्यासाठी नाही मिळत. जनतेचा पैसा आहे तो. जनतेच्या समोर, मराठी भाषिक जनतेसमोर, लोकांसमोर जी आव्हान आहे ना ती ठामपणे सरकारसमोर मांडणारे ठराव करण्यासाठी मिळतात. हे आपण विसरायला नको आहे. विसरत असू तर त्याची आठवण पुन्हा पुन्हा करून द्यायला पाहिजे. एकूण काय तर दिल्लीचं संमेलन हे फक्त सरकारने स्वतःसाठी सर्वार्थाने राबवून घेतलं आणि महामंडळाने ते सरकारला राबवायला देऊन आपला ऐतिहासिक बाजा तेवढा वाजवून घेतला. धन्यवाद.